जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, बोर्ड मास मधला सगळ्यात डेंजर पण सगळ्यात सिंपल असा टॉपिक आहे दशांश, बेरीज आणि वजाबाकी. एक छोटीशी मिस्टेक, पॉइंट चुकला, मार्क्स गेले, कट ऑफ गेला, पेपर गेला, सगळं काही गेलं. आपण एकदम सिंपली याला कसं हँडल करायचं ते बघणार आहे. जास्त घाई गडबड मॅथमॅटिक्स मध्ये नको केव्हाच. असं नाही समजायचं मला मला म्हणजे तुम्हाला काय समजायचं नाही की टॉपिक घेतला आणि मला उत्तर आलं. असं जर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही समजलं तर मॅथमॅटिक्स तुमच्या वसचा खेळ नाही. त्याला द्यावा लागणार काय? वेळ. आता बघा, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. 34.28 आणि 14.28 सिंपल आहे. मधात बघा मायनस आहे, सर्वांना जमतं. फक्त गडबड तुमची सोडवताना होणार. तर पॉइंट खाली पॉइंट लिहा. इकडे 28 आहे, इकडे किती आहे? 14. आता बघा, 8 मधून 8 गेला 0, 2 मधून 2 गेले 0, इथं काय आहे? पॉइंट. 4 मधून 4 गेले 0, 3 मधून 1 गेला 2, 20.0. पॉइंट नंतर जे शून्य असतात त्याला काही कॅल्क्युलेशन मध्ये महत्व नसते. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 20. बरोबर. बर, हे झालं बेसिक. डायरेक्ट कसं सॉल्व्ह करू शकता सर? पॉइंट नंतर 28 सारखा नंबर आहे, पॉइंट नंतर 28 सारखं आहे, त्याला काही महत्व नाहीच आहे, कारण वजाबाकी करत आहे. पॉइंट नंतर 28, पॉइंट नंतर 28 म्हणजे शेवटी वजाबाकी मध्ये ते कटून जाणार. उरलं फक्त 34 वजा 14. डायरेक्ट. समजलं? अवघड आहे का काही? नाही. तुमचा अप्रोच बदलायचा आहे क्वेश्चन सोडवताना. नेक्स्ट बघा, आता कितीही अवघड प्रश्न असू द्या, युट्यूबच्या जे शॉर्ट्स व्हिडिओ बघतात त्याच्या ट्रिक्सला बळी पडू नका. काय आहे ना, आपलं एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की पॉइंट खाली पॉइंट. काय? 0.0011. 5 सेकंद जास्त लागतील. अशा किती ट्रिक्स पाठ करणार रे तुम्ही? 110. 0.0001 आणि 1. आता बेरीज बेरीज करताना तुम्हाला शून्याची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. पण अभ्यास करण्यासाठी फक्त बघा, सगळ्यात जास्त पॉइंट नंतर नंबर किती आहे? 5. मग प्रत्येक ठिकाणी 5 नंबर करून घ्या. झालं? तसं बेरीज करताना शून्याची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही, पण सवय लावा. उत्तर चुकणार नाही. 1, 1 आणि 1, 2, 1, 1 आणि 1. 0.111 21. एक नंबरचं. ठीक आहे, कळालं? पॉइंट नंतर फक्त ह्या ज्या संख्या आहे त्याला सारखं बनवायचं. बेरीज करताना तुम्ही डायरेक्टही केली तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा, 0.011 सॉरी 0.0011, त्याच्यानंतर किती? 0.110. फक्त नंबर मिसमॅच होऊ द्यायचे नाही. हा, 0.00. बेरीज करताना काही गरज नाही. 1, 1 आणि 1, 2, 1, 1 आणि 1. मग सर हे कशासाठी सांगितलं? जेव्हा तुम्ही वजाबाकी करणार, काय करणार? वजाबाकी, तेव्हा तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये आणावंच लागणार. कळालं? काही अवघड नाही. नेक्स्ट प्रश्न सांगा. बघा, आता याच्यामध्ये पॉइंट खाली पॉइंट 0.123. बेरीज करताना शून्याची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. 12.3. त्याच्यानंतर 0.0123 आणि त्याच्यानंतर 1.23. फक्त पॉइंट खाली पॉइंट घ्या, बेरीज करत चाला. याला सोबती नाहीये. 3, 3 आणि 2 5, 2 आणि 3, 3 आणि 3 6, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 12 आणि 1 13. करू शकता. 2 आणि 1 3 सारखंच येते. 13.6653. कुठे? वजाबाकी नाहीये, शून्याची ऍडजस्टमेंट करण्याची गरज नाही. वेळ वाया घालू नका त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हा. पॉइंट खाली पॉइंट 1.005. त्यानंतर आहे 2.105. त्यानंतर आहे 0.003. सगळं सारखंच आहे रे. आणि त्यानंतर आहे 0.236. आता जर याची बेरीज केली तुम्ही, 5 आणि 5 10 आणि 3 13, 13 आणि 6 79 9, हात चालला 1, 3 आणि 1 4, 49. बस, थांबून जा आणि उत्तर मारून द्या. ठीक आहे, कळालं? समजलं?
पूर्ण सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, तुम्हाला जर दिसलं 49 तर वेळ वाया घालण्याची गरज नाही. ठीक आहे, कळालं? पण त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे. जर इथे तुमचं तुमचं कॅल्क्युलेशन 49 आलं, पण ऍक्च्युअल जर 59 होत असेल, एखाद्या वेळेस होतं ना तसं, ऍक्च्युअल जर 59 होत असेल तर तुमचं इथं उत्तर चुकलं असतं. कळालं? मग त्याच्यासाठी तुम्ही पुढं सोडवलं असतं का नाही? समजून घ्या. समजा सपोज तुमचं बाय मिस्टेक 59 झालं. काय झालं? 59 बाय मिस्टेक. 3 आणि 1 4, 2 आणि 1 3. 3.4 59 आहे का? आहे का? आहे का याच्यामध्ये? नाही. तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं का नाही इथं? बरोबर आहे. आता जर ज्यांचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल ना, त्यांनी इथून अँसर मारा, की नाही मला माझ्या अँसरवर कॉन्फिडन्स आहे 49च येणार. किती येणार? 49. त्यांनी डायरेक्ट ऑप्शन मारा. त्यांना थोडंसं वाटतं नाही मला माझ्या कॅल्क्युलेशनवर कॉन्फिडन्स नाहीये, त्यांनीच समोर सोडवा. मग तुमचं उत्तर आलं 3.459. किती आलं? 3.459. पण ऑप्शनमध्ये आहे का? याचा अर्थ तुमचं कुठेतरी चुकलेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिस करताना पूर्ण सॉल्व्ह करायचंय असं. आणि जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा डायरेक्ट 49 आहे 49 मारून द्या. कळालं? नेक्स्ट. तोच आहे का? रिपीट झाला जसंच्या तसं? बरं, काही विषय नाही. हां, पुढं. आता वजाबाकी हा. आता बघा, जेव्हा वजाबाकी येईल ना, तेव्हा काय करा, ज्यांचं साईन सारखं आहे त्यांची बेरीज करून घ्या पहिले. 56.32 आणि 36.45 यांची बेरीज करा. 5 आणि 2 7 92.77. व्हेरी गुड. यांची बेरीज. आता दुसरा आहे हा उरलेला नंबर. ठीक आहे. आता हा जो नंबर उरलेला आहे तो लहान आहे का मोठा आहे? मोठा आहे याच्यापेक्षा. मग 454 मधून 92.77 वजा करा. एक एक स्टेप न जायचं, जास्त लोड नाही घ्यायचा. हे साईन नंतर बघू आपण, ते साईनला सोडून द्या. सध्या याचं साईन वेगळं आहे, या दोघांचं साईन वेगळं आहे. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर कमी करा. 12 मधून 7 गेले 5. ठीक आहे. इथं बघा, वजाबाकी करण्यामध्ये पण काही मुलांना प्रॉब्लेम जातो. तर सिंपल बघा, 2 मधून 7 जातात का? नाही. मग इथं किती झाले? 12. इथून घेतला ना, तर इथे किती राहिले? 0. 12 मधून 7 गेले 5. 0 मधून 7 जाते का? नाही. मग इथून एक घेतला तर किती झाले? 10. पण 4 चे किती होतील? 3. 10 मधून 7 गेले 3. 3 मधून 2 जाते 1. 5 मधून 9 जाते का? नाही. मग याला कटलं, हे किती झाले? 15. पण 4 च्या ऐवजी किती उरले मग? 3. 15 मधून 9 गेले 6. 3. 361.35. पण मोठी संख्या कोणती आहे? 454. तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल -361.35. हे सिंपल, हे बेसिक, वजाबाकी बेसिक आहे. ठीक आहे. आता याच्यात अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्हाला खरंच अवघड वाटत असेल हे, तर पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. नंबर विसरून जा, डायरेक्ट घ्या. 454 12 वजा 92.77. पॉईंट नंतर नंबर सारखे आहे ना, सोडून द्या, काही विषय नाही. पॉईंट अवघड वाटत असेल सोडून द्या. वजाबाकी गेली, 12 7 गेले 5, 10 7 गेले 3, इकडून एक हातचा घेतलेला असेल 1, हे येईल तुमचं 6. 361.35. मोठी संख्या ही म्हणून तिचं चिन्ह वजा. डायरेक्ट उत्तर मारून द्या, काही विषय नाही. कळालं? सारखंच येते, एकच उत्तर आहे ना. पॉईंटला घाबरत असाल असंही सोडवलं चालतं. सर मग जर सारखे नंबर असते, 361 वाले 2 ऑप्शन असते, तर पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. मग पॉईंट नंतर 2 नंबर वाला ऑप्शन मारून द्या. पॉईंट आहे तर पॉईंट घेऊनच बेरीज वजाबाकी करा, असं काही महत्वाचं नाहीये. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक वापरण्यासाठी पॉईंट नंतर सारखेच नंबर लागतील. कसे नंबर लागतील? सारखे. बघा, पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. पॉईंट नंतर नंबर किती आहे? 2. तर तुम्ही डायरेक्ट पॉईंट काढून टाकू शकता. पण पॉईंट नंतर जर नंबर मिसमॅच असेल आणि अशा पद्धतीने सोडवायचं असेल तर सांगतो पुढे तुम्हाला, काही विषय नाही. आता हे सर, आता आम्हाला पॉईंट काढून टाकायचं. इकडे बघा, सांगतो तुम्हाला सिंपल. पॉईंट काढून टाकायचा आहे. सगळ्यात जास्त बघा, पॉईंट काढले किती झाले? 2 पॉईंट काढले ना, बरोबर. इथं 2 पॉईंट काढायला बघा, इथं पॉईंट नंतर नंबर किती आहे? 1.
आपण काढले किती 2. पॉईंट नंतर नंबर 1 आहे, काढले 2 म्हणजे 1 पॉईंट वाचला का नाही, तर 1 शून्य द्यावं लागेल. म्हणजे हे किती होतील 1110 होतील. पॉईंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणजे इथं काढण्याची गरज नाही. आता इथं पॉईंट नंतर नंबर आहे का, मग 2 शून्य द्यावं लागतील. 1 आणि 1 2 3 किती किती 4. कोणतं उत्तर आहे 3 नंबर. काय केलं सर समजलं नाही, सिंपल सांगतो. पॉइंट नंतर 2 नंबर होते. किती नंबर होते 2. इथं पॉइंट नंतर नंबर किती आहे 1. पण 1 नंबर वाचला का नाही, म्हणून किती शून्य दिलं 1 शून्य. पॉइंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणून शून्य देण्याची गरज नाही. इथं पॉइंट आहे का नाही, पण आपले पॉइंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणून आपल्याला किती शून्य द्यावं लागले 2. तेच करतो आपण. समजलं. आणि नसेल समजलं हे तर रेग्युलर तर आहेच, पॉइंट खाली पॉइंट, एक पॉइंट याच्या समोर काही आहे का नाही. आता हे का सांगितलं मी तुम्हाला ते बघा. 1 पॉइंट शून्य दिलं समजा मी. आता 1 पॉइंट 11, पॉइंट खाली पॉइंट 11.1, पॉइंट खाली पॉइंट 111.11. इथं तुम्हाला असं शून्य ऍडजस्ट करावं लागेल. कळालं. आता सपोज समजून घ्या, मी जर हा पॉइंट काढून टाकला, असं झालं का रे. शेवटी तुम्ही करता काय, हेच करता ना. म्हणजे याच्यासाठी काय करायचं आपल्याला, थोडं एक लेवल अप करा स्वतःला. पॉइंट नंतर नंबर सारखे बनवायचे. आता याच्यात नसेल समजलं कोणाला, पुढच्या क्वेश्चन मध्ये अजून चांगल्या प्रकारे समजेल. बघा आता हा क्वेश्चन, सर्वात जास्त नंबर बघा पॉइंट नंतर कोणता आहे 123. फक्त लक्षात ठेवा आकडा किती 4. 123 लिहिलं 4 आहे. पॉइंट नंतर नंबर किती आहे 3. एक बाकी आहे ना, मग किती शून्य द्यावं लागेल 1. ठीक आहे. पॉइंट नंतर नंबर किती आहे 3. सर्वात जास्त किती आहे 4, म्हणजे किती शून्य द्यावं लागतील 3. 1 2 3 आणि सॉरी 123. समजलं. 3 शून्य आले का बरोबर बघायचं. हे झालं. पॉइंट नंतर नंबर किती आहे 2. शून्य किती द्यावं लागतील 2, म्हणजे 2 शून्य आणि नंबर 123. 3 3 आणि 2 5 6 6 13. आलं उत्तर काय. बरं झाला ना. पण हे समजलं का पॉइंट काढून, कळालं. ही टेक्निक सुपर फास्ट आहे आणि याच्यात उत्तरच चुकणार नाही. सर सारखे नंबर असते तर पॉइंट नंतर नंबर किती काढले 4, मग आपले नंबर किती असतील पॉइंट नंतर 4. बरं हे समजलं का रेग्युलर पद्धतीने सांगायचं. सोपं कोणतं वाटतं तुम्ही सांगा, तुम्ही मला सांगा सोपं कोणतं. रेग्युलर सोपं वाटते, रेग्युलर सांगतो काही विषय नाही. त्यांना जे वापरायचं ते. झालेला आहे प्रश्न. 0.123 पॉइंट खाली पॉइंट घ्या 3, 2 शून्य ऍडजस्ट करावं लागतील. पॉइंट खाली पॉइंट घ्या 0.123. आता पुन्हा वरती शून्य ऍडजस्ट करावं लागतील. 1.23 पुन्हा शून्य ऍडजस्ट करावं लागतील. आता मी जर याला काढून टाकलं असतं तर काय उत्तर आलं असतं मला. बघा हे तुम्ही सांगा, सारखं नाही काय, सारखंच आहे ना. किती उत्तर येणार 6. ठीक आहे. तुम्हाला जसं सॉल्व्ह करायचं तुम्ही तसं सॉल्व्ह करू शकता. चालेल. ठीक आहे. नेक्स्ट. आता एकदा फायनल लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला. हा रिपीट होऊन राहिले क्वेश्चन. बर काही विषय नाही. आता पॉइंटचे क्वेश्चन कमी होते थोडे. बघा पॉइंट नंतर सर्वात जास्त नंबर किती आहे 3. आता समजून घ्या कसं. पॉइंट नंतर सर्वात जास्त नंबर किती आहे 3, मग 22 लिहिले मी डायरेक्ट. पॉइंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणजे 2 समोर एक शून्य द्यावं लागेल तुम्हाला, कारण 2च आहे. पॉइंट नंतर नंबर किती आहे 2 1. पण पॉइंट नंतर आपले नंबर किती होते 3, म्हणजे या 2 ला किती शून्य द्यावं लागतील 2 शून्य द्यावं लागतील. आणि या 2 ला पॉइंट नंतर 3 नंबर आहे म्हणजे 3 शून्य द्यावं लागतील. तर उत्तर येणार 2 4 2 4. कोणतं उत्तर आहे 3 नंबर. बरं मला सांगायचं किती सोपं आहे. तुम्हाला जर थोडस पॉइंटचं समजलं, काही वेळ लागतो का सांगा, वेळ लागतो का नाही. बघून घ्या परत. परत बघून घ्या सर. इथं सांगा फास्ट मध्ये सांगतो. पॉइंट नंतर नंबर किती आहे 3, मग 4580 बनवलं आपण. काय बनवलं 4580. आता 1235 लिहायचे आपल्याला,
पण पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, इथं पॉईंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणजे एक शून्य शिल्लक द्यावं लागेल. 12,350. पॉईंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणजे शून्य किती द्यावं लागतील 2, मग 2 शून्य अगोदरच द्या. 2 शून्य आणि सॉरी 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 3 नंबर आहे ना, 3 नंबर आहे, इथं किती आहे 2, म्हणजे एका शून्याचा फरक आहे. एक शून्य द्या आणि 52 लिहून टाका, झालं उत्तर. 0, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, हातचा आला 1, किती 17,450. कोणतं उत्तर 2 नंबर. बरं सोपं वाटतंय का हे पॉईंट काढून? ओके ना. आणि नसल तर सेकंड मेथड मी तुम्हाला सांगितलीच आहे, पॉईंट खाली पॉईंट घ्या. बघा पॉईंट नंतर सारखे नंबर आहे, आता उरलंच काय, पॉईंट नंतर सारखे नंबर आहे 50, पॉईंट नंतर सारखे नंबर आहे 500, पॉईंट नंतर सारखे नंबर आहे 5, उत्तर किती 555. आता सांगा काय सोपं आहे, आता सांगा काय सोपं आहे ना, सोपं आहे ठीक आहे. हो का नाही कळालं का सांगा, हो सर्वांना हो का परत एकदा सांगू ते, कसं आहे तुम्हाला जडी पाण्याचं कमी जास्त होऊ नये म्हणून एकदाच सांगून देतो. 0.005 काय याला तीच येणार ना रे. थोडं माझं म्हणणं आहे, थोडं ऍडव्हान्स बनत चालायचं. आता बघा पॉईंट नंतर सर्वात जास्त नंबर कुठे 4, मग 2 लिहून घेतले. नंबर लक्षात ठेवा किती आहे 4. पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, म्हणजे एक शून्य द्यावं लागेल, 2 लिहून ठेवा. सोपं आहे का नाही. पॉईंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणजे शून्य किती द्यावं लागतील 2, 2 लिहून ठेवा. पॉईंट नंतर नंबर किती आहे 1, म्हणजे शून्य किती द्यावं लागतील 3, 1 2 3. पॉईंट काढल्यावर काय उरलं 2. आता कोणाला इथं डाऊट असेल, पॉईंट काढल्यावर 0.2 उरलं तर आपल्याला गरज कितीची 2 ची फक्त. करा 2 2 2 2, आलं उत्तर. पॉईंट नंतर 4 नंबर काढले होते तर 4 पॉईंट नंतर दशांश लागेल तुमचं 1 नंबरच. कळालं, समजलं सर्वांना, ही पद्धत समजली का नक्की. बघा आता आता बघा किती मी जी पद्धत सांगितली ती इथं किती युजफुल आहे बघा. आता पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, मग 999 लिहिले मी बाजूला, ठीक आहे. याला सोडून द्या सध्याचा, बघा याला सोडून द्या, हा प्लस आहे, प्लस येतो. पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, पॉईंट नंतर नंबर किती आहे 2, म्हणजे एक शून्य अगोदरच द्यावं लागेल बरोबर. पॉईंट नंतर नंबर किती आहे 1, म्हणजे किती शून्य द्यावं लागतील 2, 9 लिहून टाका. पॉईंट नंतर नंबर किती आहे का नाही, आता समजून घ्या. पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, मग या 9 साठी ऑलरेडी 3 शून्य द्यावं लागतील अगोदर आणि नंतर 9 टाकावं लागेल. करा बेरीज 9, हा बेरीज करा 9 9 9 1800, 8 हातचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28, हातचा आला 1 किती, व्हेरी गुड 2 किती 11. तर बेरीज काय केली, सारखे चिन्ह असल्यामुळे सगळ्यांची करायची बेरीज. काय करायची बेरीज, किती आली बेरीज 11,889. किती आली बेरीज 11,889. पॉईंट नंतर नंबर किती होते 3, मग 99 ला किती नंबर देणार 1 2 3, हे झालं 99. आता 0तून 9 गेले 1, इतर आले 9, 9 मधून 8 गेला 1, इतर आले 9, 9 मधून 8 गेला 1, इतर आले 8, 8 मधून 1 गेला 7, 87 111. बरं मला सांगा एकदा तुम्ही, खरंच हे तुम्हाला समजत आहे का, कळालं सोपं आहे का नाही. आता नसतं सोपं तर तुम्हाला बघा पॉईंट खाली पॉईंट घ्या, तुम्हाला खूप लंब एक्झाम्पल गेलं असते. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, पॉईंट नंतर नंबर किती आहे त्याचे तेवढे शून्य आपल्याला ऍडजस्ट करायचे. रिपीट मोडवर व्हिडिओ बघा ठीक आहे. नाहीतर एक गोष्ट सांगतो परत, तुम्ही जर बरोबर बघितलं, आता समजा डिजिटल समनं जर सोडवायला गेले तर नाही 9 9 हे 9 9 कन्फ्युजन होणार, डिजिटल सम राहू द्या, कारण 9 येणार, या तिघांची डिजिटल सम बघा 3, याची 3 येते, याची 2 येते, नाही जमणार नाही तो. हा आता आताच मी काय बोललो, आता बघा किती युजफुल मेथड आहे. पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर, विसरून जा, डायरेक्ट नंबर घ्या. 28 13 आणि 81 56 किती बेरीज होते 9
6 7 10 याच्यातून काय वजा करायचं? 9 6 9 10 बरोबर. याच्यातून काय वजा करायचं? 14 0 7 9 मधून 7 गेले 2 6 5 9 95 62 हो का नाही? आता चाललंय इझी. तुम्हाला पॉइंटच आवडत असेल तर पॉइंट घ्या. कसं नाही मला पॉइंटच पाहिजे तर पॉइंट घ्या. आता पॉइंट नंतर नंबर किती सर्वात जास्त? 3. मग काढून टाका. 2 2 2 7 7 7. आता एक एक घेऊ. पॉइंट नंतर नंबर किती? 1. आपल्याकडे किती होते? 3. म्हणजे 2 शून्य अगोदर द्यावं लागेल. उरलं किती? 27. पॉइंट नंतर नंबर 2 म्हणजे 1 शून्य अगोदर द्यावं लागेल. 77 22. तिसरं तर केलं आपण. पॉइंट नंतर नंबर किती आहे? 2. पण सर्वात जास्त किती होते? 3. म्हणजे 1 शून्य अगोदर द्यावं लागेल. उरले किती? 77 2. हे आता हे लिहिताना पण पद्धतशीर लिहा. 3 7 3 2 2 2. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट मजा तुम्हाला इंटरेस्टिंग सांगू का? सांगू का? हा प्रश्न सोडवायची पण गरज नाही. पॉइंट नंतर नंबर किती आहे? 3. पॉइंट नंतर नंबर 3च आले पाहिजे तुमचं. ठीक आहे. पण कधी-कधी काय होतं, एक गोष्ट सांगतो. ही पद्धत मी का नाही सांगत, कधी-कधी इथं जर 3 आले समजा एखाद्या ठिकाणी असे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये, तर 7 आणि 3 किती होतात? 10. मग एक्झामिनर काय करतो अशा वेळेस शेवटचा शून्य देत नाही. कळतं का तुम्हाला? त्याच्यामुळे ही पद्धत मी सांगत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो. 99.99% ऑप्शन हाच राहील. कारण असा एखादाच एक्झामिनर राहील जो तुम्हाला असा फसवेल. ठीक आहे. करा बरं बेरीज. 7 7 त्रिक 21. नका सोडू ना. समजलं? कळतंय का? बेरीज तुम्हाला येते ना? इगोवर घ्यायची का नाही मला बेरीजच करायची. अरे आलं ना उत्तर. उत्तर आलं का नाही? हे कळालं का तुम्हाला पॉइंटचं? पण हे सोपं आहे ना? पॉइंटचं झंझट पडते का आपल्याला? फक्त ते 4 पॉइंट आहे, 3 पॉइंट आहे. शून्य कसे ऍडजस्ट करायचे तेवढं लक्षात ठेवायचं. समजलं? आता तुम्ही पॉइंट काढून मला हा सोडून दाखवा. हे बघा परत सांगतो मी ज्यांना पॉइंट मी जे सांगितलं ते जर समजत असेल तर ते फॉलो करा. नसेल समजत तर रेग्युलर मेथड काढ. बघा आता रेग्युलर मेथड मेथड 41 पॉइंट असा तुम्हाला प्रॉब्लेम जातो माहितीये का? होल नंबर असला ना हे 411 असलं की तुम्हाला थोडा प्रॉब्लेम जातो. त्याच्यामुळे मी ते सांगितलं. 4.11 0.41 आता 411 असे इकडे लिहावं लागतील. पॉइंट नंतर 2 शून्य द्यावं लागतील. इकडे किती आहे? 41 आणि हे 41. तुम्ही काय करून राहिले? पॉइंटची ऍडजस्टमेंट करूनच राहिले का नाही? आता हे तर सर्वांना जमतं. आता परत एकदा लाईटली आणि स्मार्टली लक्षात ठेवा. पॉइंट नंतर 2 नंबर आहे. किती नंबर आहे? 2. इथं आहे का? हो का नाही? नाही. किती शून्य द्यावं लागतील? 2. 41 00. 4.11 पॉइंट तर काढले आपण किती झाले? 411. पॉइंट नंतर 2 नंबर आहे काही विषय नाही. पॉइंट नंतर 2 नंबर आहे का? नाही. 2 शून्य अगोदर द्या. 411 लिहा. पॉइंट काढून टाकायचे 41 41. करा बरं बेरीज. 3. ठीक आहे. कळाले? आता हे जे समजलं तुम्हाला हे कोणाला जमत नाही बेरीज सांगा बरं. 4 आणि 4 8 आणि 1 9 93 भरपूर ठिकाणी आहे. 4 आणि 1 5 5 आणि 2 7 7 93 2 ठिकाणी आहे. बर 3 ठिकाणी 4 आणि 1 5 5 आणि 4 9 9 एका ठिकाणी बर. म्हणजे बघा किती फिरवल्या प्रश्नात. बर कळतंय तुम्हाला या गोष्टी? तुम्हाला जसं सॉल्व्ह करायचं तुम्ही करू शकता. माझी पर्सनल इच्छा आहे तुम्ही हे पॉइंटचा जर गेम तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला गुणाकार भागाकार करताना भरपूर ठिकाणी जेव्हाही तुम्हाला सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट रेशो प्रपोर्शन या ठिकाणी हे मेथड तुम्हाला युजफुल राहणार. कळालं का? पॉइंट काढून टाकायचा ना आन्सर बदलत नाही. ठीक आहे नेक्स्ट सोडवा आता हे पॉइंट काढून. हा बघा आता हे जे आहे ना हे थोडस मिसप्रिंट झालेलं आहे. हे जे मिसप्रिंट झालेलं आहे थोडस 0.42 किती आहे? 0.42. बरं आता बघा इकडे लक्ष द्या. पॉइंट नंतर सर्वात जास्त नंबर किती आहे? 104.
किती पॉईंट आहे 4. 104 लिहून घ्या. सुरुवातीला त्यालाच लिहून घ्या. आता सिंपल आहे ना रे. पॉईंट नंतर 4 नंबर आहे. इथं किती शून्य द्यावं लागतील मग 2, 18, 25 बरोबर. इथं किती शून्य द्यावं लागतील 3, 1, 2, 3, 53. तो केला. इथं पॉईंट नंतर 3 नंबर आहे म्हणजे एक शून्य अजून लागेल 9. 42 म्हणजे 2 शून्य लागतील 4, 9, 94 झालं उत्तर 3 नंबर. ठीक आहे चालेल. जर इथं 0.4 जर घेतलं असतं तर उत्तर काय आलं असतं तुमचं 3 पैकी एकही नाही. आता सांगा मला हे सुपर फास्ट आहे का नाही? आहे ना. कन्फ्युजन राहतं का पॉईंटचं? नाही. कारण ही बेरीज कोणालाही जमते ना. आता पॉईंट नंतर 3 नंबर, पॉईंट नंतर 3 नंबर सोडून द्या. डायरेक्ट बेरीज करा. 5 आणि 5 10, 1 हातचा आला, 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा आला 1 3 आणि 1 6 6 आणि 2 8. एक मिनिट. होतं कधी कधी होतं ना कधी कधी 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6 म्हटल्यानंतर डोळे लावून एकच ऑप्शन मारा. का सर मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं एक्झामिनर काय करतो शेवटी शून्य आले की ते शून्य काय घेतो कापून घेतो. नाही समजलं. 6 आणि 5 11 हातचा आला 1 2 आणि 1 3 8 आणि 4 12. किती आलं उत्तर? तेच आलं. गणिताला मजाक मध्ये घ्या. म्हणजे काय म्हणायचं मला मजाक मध्ये म्हणजे त्याला एंटरटेनिंग वे न शिका. मजाक मध्ये नका घेऊ. म्हणजे मजेनं तुम्हाला समजलं ना. पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर, पॉईंट नंतर 2 नंबर विसरून जा डायरेक्ट. 372 32 2 आणि 2 4 404. किती सोपं आहे. त्याच्यामधून 94 वजा करायचे. 4 मधून 4 गेले 0, 40 मधून 9 गेले 31, 31.0. ठीक आहे. आता बघा आपलं उत्तर किती आलं? सॉरी एक मिनिट. होतं कधी कधी. आपलं उत्तर आलं 310. किती आलं? 310. पॉईंट नंतर नंबर किती होते 2. मग पॉईंट नंतर 2 नंबर द्या 3.10 किंवा 3.1 बी नंबर. ठीक आहे असं होतं. सगळे सारखेच दिसतात ते. कळालं ना. पॉईंट नंतर 2 नंबर काढले तर शेवटी ऑप्शन आपलं उत्तर आल्यानंतर पॉईंट नंतर 2 नंबर द्यावे लागतील. तर उत्तर किती आलं 3.10. 3.1 पण असू शकता काही विषय नाही. पॉईंट नंतर 4 नंबर, पॉईंट नंतर 4 नंबर 11 आणि 1 12 झालं उत्तर. किती सोपं आहे ना. अरे मी तुम्हाला फक्त टेक्निक सांगते बघा. मला सांगा पॉईंट नंतर नंबर किती आहे 4 काढले. पॉईंट नंतर किती आहे 11 11 आणि 1 12. मी हा तिसरा का नाही चेक केला? कारण त्याच्या पुढे आपल्याला शून्य द्यावं लागणार ना. काय द्यावं लागणार? शून्य. किती 2 बरोबर ना. पॉईंट नंतर 2 नंबर तर 2 शून्य द्यावं लागणार. किती उत्तर आलं 1 आणि 1 2 112. किती उत्तर आलं 112. आता समजा 112 प्रत्येक ऑप्शन मध्ये असतं तर पॉईंट नंतर नंबर किती आहे 4. मग 1 2 3 4 म्हणजे 0.0 112. समजलं. आला कॉन्फिडन्स आता. मी तुम्हाला तेच सांगतो रे की हे झालं वाटतं आपलं ना. रिपीट झालं का? बर मी तुम्हाला हेच सांगते की असे किती प्रश्न येऊ द्या आपला कॉन्फिडन्स वाढवा आणि आजच्या आजच तुम्हाला डायरेक्ट आउट ऑफ मार्क्स पडतील. मॅथ मध्ये असं कधीच मनात आणायचं नाही. प्रॅक्टिस करावी लागेल. हा झाला का? नाही ना. पॉईंट नंतर किती नंबर 4. पॉईंट नंतर किती नंबर आहे 5. पॉईंट नंतर आता बघून घ्या समजून घ्या सोडवायची पण गरज नाही. याचं युनिट प्लेस किती आहे 5. याला सोबती आहे का कोणी? नाहीच. म्हणजे उत्तर तुमचं काय आलं 4 नंबरचं 0.061. कसं त्याचं एक रिझन सांगतो. या 5 ला कटण्यासाठी समजून घ्या माझं बोलणं. या 5 ला शून्य होण्यासाठी पॉईंट नंतर 5च नंबर लागणार. किती लागणार 5. बघा पॉईंट नंतर किती नंबर आहे 5. मग हा जर 5 कट करायचा आहे तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पॉईंट नंतर 5च नंबर लागतील. आहे का? नाही. मग एकच स्थानी 100% किती राहणार 5. किती राहणार 5 आणि पॉईंट नंतर पण किती नंबर राहणार 5च राहणार. बोलणं समजून घ्या परत माझं. पॉईंट नंतर 5व्या ठिकाणी
पॉइंट नंतर पाचव्या ठिकाणी किती आहे 5. तर त्या 5ला शून्य होण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पण पॉइंट नंतर पाचव्या ठिकाणी काही ना काही पाहिजे. पॉइंट नंतर 5 आहे, पण इथं पॉइंट नंतर किती नंबर आहे 5 आणि इथं सॉरी किती आहे 4 आणि इथं किती आहे 3. म्हणजे ते 5 कुठंच चालले नाही. आणि जर ते 5 कुठंच चालले नाही तर उत्तरात पण पॉइंट नंतर 5च नंबर पाहिजे. निशाई मुन्नी आहे, मुन्नी निशा आहे, तो आदिती कोण आहे, अशी गोष्ट झाली. माझं म्हणणं काय आहे, मी तुम्हाला हेच सांगतो रे की थोडस एक्स्ट्रा बना. हे सगळ्यांना येतच का नाही, थोडस एक्स्ट्रा बना ना. काही अवघड आहे का? डायरेक्ट ऑप्शन मारताना तुम्ही डायरेक्ट बघितल्या बघितल्या बाकीच्यांना सोडू द्या, पॉईंट खाली पॉईंट 5 आणि 5. डायरेक्ट ऑप्शन 4 डायरेक्ट लगेच ते डोळ्यातून असे आग नाही येत का, चष्मा येतो एक रील बघता ना तुम्ही, तसं समजलं हो का नाही? बर, नाही तर आपल्या मेथडनं पॉईंट नंतर नंबर किती आहे 5, 55 काढले. पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, मग 2 शून्य द्यावं लागतील, बरोबर ना? कारण सर्वात जास्त किती आहे 5, तर 2 शून्य द्यावं लागतील, उरले किती 55. पॉईंट नंतर नंबर किती 4, मग शून्य किती द्यावं लागेल 1, उरले किती 55. 5 5 आणि 5 10, हा चाला 1. कसंही जा उत्तर तेच. बघा पॉईंट नंतर नंबर किती आहे 3, हा तर ऑप्शन कटला डायरेक्ट, कारण पॉईंट नंतर नंबर किती आले 4, एक्स्ट्रा आला तो. 9 9 9 9 9 चोक 36, कळालं? म्हणजे समजून घ्या आता. पॉईंट जर काढून टाका डायरेक्ट, पॉईंट नंतर 3 पॉईंट नंतर 3 पॉईंट नंतर 3 पॉईंट नंतर 3 पॉईंट विचारात घेण्याची गरज नाही, सगळे पॉईंट सारखे. 9 चोक 36, इथं आले 3 6 ए काय झालं रे, एक मिनिट एक मिनिट, ते व्हाईट व्हाईट दिसलं नाही मला, घाबरलो मी. 9 9 9 9 4 वेळेस 9 म्हणजे 36, इथं आले 3. 9 9 9 9 4 वेळेस 36 आणि 3 9 39, दोन ठिकाणी. बर पुढं 3 आणि 2 5 5 आणि 6 11 11 आणि 5 16 16 आणि 3 19, दोन नंबर. मी जेव्हा एक्झामची तयारी करायचो मॅथला, मी तुम्हाला सांगतो 70-80% क्वेश्चन मी मॅथचे कधीच पूर्ण सोडवले नाही. ऑप्शन बघायचे, मारून यायचे, सोडू ना डायरेक्ट नाही. क्या है ये, क्यू है ये. बर 9 9 18 सगळ्या ठिकाणी. बर एक आला. आता पॉईंट नंतर सारखेच नंबर आहे ना, चेक करायची गरज नाही बघा. हा किती नंबरचं, एक नंबरचा कटला. बर 9 9 18 हातचा आला 1, 9 9 18 ने 19, हा कटून गेला. हातचा परत आला 1, 9 9 18 18 ने 19. बर प्रत्येक ठिकाणी परत हातचा आला 1, 9 आणि 9 18 18 ने 19, म्हणजे हा कटला, बरोबर. आता 19 म्हटले, बरोबर आहे ना. परत हातचा किती आला 1, 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, म्हणजे हा कटला, संपला विषय. बी स्मार्ट, पावडर आणि फेअर अँड लवली लावून. पॉइंट नंतर नंबर किती 3, आपलं उत्तर किती डी. समजलं आता का समजलं? कारण या 8 ला शून्य व्हायला 2 पाहिजे. किती पाहिजे 2 पाहिजेतच. किती पाहिजे 2, आहे का कुठं नाही, एकच ऑप्शन. पॉइंट नंतर 3 आहे, 3 3 पायऱ्या आहेत तर 3च पायऱ्या पाहिजे उत्तरात. किती पायऱ्या 3, कारण बरोबर आहे. बरं इंटरेस्ट येते का नाही तुम्हाला? मला एक गोष्ट सांगा, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला माहित आहे याच्यापेक्षा थोडंफार एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळून राहिली का नाही, की आपल्याला काही क्वेश्चन सोडवण्याची पण गरज पडत नाही. सोडवायचं असेल तर पॉईंट नंतर 3 नंबर काढायचं, ती आन्सर तुमची येऊन जाईल. मला असं वाटतं हा प्रश्न कटलेला वाटतं बहुतेक. ठीक आहे, काय झालं आज? बरं तुम्ही ट्राय करा या चौघांना, या चौघांची बेरीज करा. मी शेवटचा ऑप्शन सांगतो तुम्हाला, म्हणजे शेवटचा नंबर सांगतो, तोपर्यंत या चौघांची बेरीज करून ठेवा. तो जो आहे 14.444, बरं प्लस प्लस 14.444, सांगा उत्तर. हा बघा आता, काही जणांना ते शून्याची ऍडजस्टमेंट अजूनही जमत नाही. पॉईंट नंतर नंबर 3 आहे,
मग 14,444 लिहिले मी, इथं 14,400 लिहिले, इथं 14,004 लिहिले. पॉईंट नंतर नंबर 2 आहे, पण आपले हायेस्ट किती आहे 3, मग एक शून्य द्यावं लागेल. काय अवघड आहे? 14,004. इथं पॉईंट नंतर नंबर किती आहे 1, आपल्याकडे 3 होते म्हणून 2 शून्य द्यावं लागतील. 4 आणि 4 8, 8 12, हाताला 1 21 2 71 288. ठीक आहे. नाही समजलं तर गावरान मेथड तर आहेच ना रे, दोन्ही सांगत असतो मी, असं नाही की एकच फॉलो करा म्हणून. 14.4 घ्या, 14.04 घ्या, 14.000. तुम्हाला असं वाटत नाही का याला लिहायला याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो? सांगा, लागतो का नाही? 14.444. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही? इथं शून्य देणार, इथं शून्य देणार. शेवटी काय केलं आपण? तेच करतो. पॉईंट नंतर 4, पॉईंट नंतर 4, पॉईंट नंतर 4, सगळ्या ठिकाणी 4. 3 पॉईंट नंतर 3. बर, 1003. त्याच्यानंतर 11 2. आता हा 2 आहे, पॉईंट नंतर 3 नंबर येते, एक शून्य द्यावं लागेल, 2. झालं उत्तर 25. कळालं का? असा स्पीड पाहिजे तुमचा. तुफान, आज कुछ तुफानी करते. ठीक आहे, तुफानी करते म्हणजे मस्त म्हशीला घेऊन जायचं वरी पत्रावर, आज कुछ तुफानी करते. पॉईंट नंतर 4 नंबर, बरोबर आहे. पॉईंट नंतर 4 नंबर, पॉईंट नंतर 4 नंबर, हे डायरेक्ट लिहून घेतलं. पॉईंट नंतर 3 नंबर होते, एका पॉईंटचा फरक असल्यामुळे शून्य देऊन टाकलं. काहीच नाही. ह्या ज्या गोष्टी आहे आपण डेसिमलच्या 10th प्लेसला घेतो. तेवढं डीप मध्ये तुम्हाला सांगितलं नाही मी, सिंपल सांगितलं. ठीक आहे, तुफानी करू नका, पत्र आत घेसाल. पॉईंट नंतर सारखेच नंबर असणार आहे 100%. 9 मधून 5 गेले 4, प्रत्येक ठिकाणी आहे. 8 मधून 4 गेले 4, 2 ठिकाणी नाही. 4 मधून 5 जात नाही, म्हणजे 14 मधून 5 गेले 9. डी फॉर दगडूशेठ. तोच नंबर रिपीट. बर, जाऊ द्या, होत असतं. बघा, पॉईंट नंतर 33 आहे ना, याला सोडूनच द्या, कारण याला सोबतीच नाहीये, तर यांची बेरीज करा. काय प्रत्येक प्रश्नात काय नवीन सांगतात सर? अरे नवीन काही नाहीये, याला कन्सेप्ट म्हणतात. काय म्हणतात? कन्सेप्ट. म्हणजे याला काय म्हणतो आपण, की आपला अभ्यास तेवढा स्ट्रॉंग आहे की पॉईंट नंतर 33 आहे, त्याला सोबतीच नाहीये. आहे का? आहे का? नाही. मग फक्त 3 उचला. 3 आणि 3 6, 4. 3 आणि 3 समजून घ्या, समजून घ्या. हे याला पॉइंट बघा, इकडे लक्ष द्या. हे जे आहे ना पॉइंट नंतर 33, याला पॉइंट नंतर नंबर आहे का सोबती? नाही. मग आपल्याकडे फक्त होल नंबर ठेवा. 3 आणि 3 6, 6 आणि 33 39, म्हणजे 333 अधिक 39, 9 आणि 3 12, हातचाला 1 7, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे तुमचा. कारण पॉइंट नंतरचे नंबर सोडायचे नाही, ते नंतर देऊन टाका. नाही समजलं सर तुमची गावरान मेथड. 3.33, त्याच्यानंतर 333, त्याच्यानंतर 33.00, 3.00 करत बसा, उत्तर तेच येईल. झाला? ठीक आहे. बघा, मला शिकवताना काय वाटतं की तुम्ही थोडेफार ऍडव्हान्स झाले पाहिजे, त्या गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजे. ठीक आहे, थांबा ना, मी इथंच आहे अजून. त्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. बर, ज्यांना समजून घ्या, ज्यांना फर्स्ट मेथड समजली, कोणती फर्स्ट मेथड म्हटल्यापेक्षा पॉइंट खाली पॉइंट ही गावरान मेथड आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण त्या मेथडने सॉल्व्ह करतीलच अशी मला पूर्ण आशा आहे. ठीक आहे, पण जी दुसरी मेथड आहे, जी मी तुम्हाला कोणती सांगितली, पॉइंट ऍडजस्ट करण्याची, ती पण सुपर फास्ट आहे. आणि अशी मेथड तुम्ही अप्लाय करायला पाहिजे, कारण तुमच्या माइंडला थोडस ते नवीन वाटतं. नवीन गोष्टी शिकतो जेव्हा माइंड, तेव्हा त्याचे न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होतात जास्त. कळतं ना या गोष्टी? समजलं? दोन्ही मेथडना अभ्यास करा, त्या मेथडने सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही मस्त पत्रावर बसाल. यस, पुन्हा खाली यायचं, पाऊस चालू आहे. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? जय श्रीकृष्ण.